गच्चांडीला धरून मला त्यांना सांगायचंय, तुला तशाच तसं उत्तर दिलं जाईल. तुझ्या डोळ्यातला चष्मा पायात नाही लावला ना. मनसेनी सदावर्तेचा एकाच वाक्यामध्ये विषय संपवला. गुणरत्न सदावर्ते हे गेल्या अनेक दिवसापासून नेहमी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असतात. तसं पाहिलं तर सदावर्ते एका विशेष पक्षाच्या बाजूने बोलताना दिसत आहे. आजपर्यंत कधी सदावर्ते भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या विरोधात कधीही बोलताना दिसले नाही. पण दुसरीकडे पाहिलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार असो यांच्या विरोधामध्ये नेहमीच बोलत असतात. हिंदी सक्तीचा GR रद्द झाला याचं सर्व श्रेय राज ठाकरे यांना मिळालं. पण याच्यावरती सदावर्ते मात्र भडकले. सदावर्ते म्हणाले, हे ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. मी या ठाकरेंना घाबरत नाही. तेव्हा मनसेचे अविनाश जाधव यांनी सदावर्तेचा एका वाक्यामध्ये विषय संपवला. नेमका अगोदर सदावर्ते काय म्हणाले ते सविस्तर पाहू, त्यानंतर अविनाश जाधव यांनी काय उत्तर दिलं ते पाहू. अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या, आमच्या लेकरांच्या, आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठलाय, आमच्या लेकरा बाळाच्या, आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळा करायला जे उद्धव निघालाय. आधी एसटीतले 124 कष्टकऱ्यांचे मरण होत होतं, मरत होते, जाणीव नव्हती. आणि स्वतः 3 भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय, खांडोळी करायला निघालाय, त्यांना पालक सोडणार नाहीत, त्यांना माफी होणार नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची टुकारं माझ्या क्रिस्टल समोर येऊन काल ओरडून गेली, अरे उभा धिंगाणा करून गेली. ही काल घडली, परंतु तुम्हाला महाराष्ट्रातल्या वाडी तांड्यापासून, धनगर वाड्यापासून, बौद्ध वस्त्यांपासून, कष्टकऱ्यांच्या मराठा गरिबांच्या वस्त्यांपर्यंत, भिक्षुकी मागणाऱ्या कुडमुडी जोशी ब्राह्मणांपर्यंत सगळेजण तुम्हाला गच्चांडीला धरून आपल्या लेकरांचा हिशोब विचारतील. त्याचं कारण आहे, कारण ज्यावेळेस लेकरावर येतंय तर जनता पेटून उठत असते. ज्यावेळेस आपल्या लेकरा बाळांचं नुकसान होतंय तर आई वडिलांना अश्रू येत असतात, पोट कापून लेकराला शिकवत असतात. याची जाणीव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला येईल याच्यात मला बिलकुल शंका नाही. आता मला एका पुढच्या मुद्द्याला जायचंय. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचं जसं MBBS, जसं प्रोफेशनल एज्युकेशनचं नुकसान होत आहे, क्रेडिटचं नुकसान होत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आनंद उत्सव करायला निघाले. काय आनंद उत्सव करायला निघालेत. मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी. त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटकासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालात. त्या बाबीचा आम्ही गंभीरपणे निषेध करतो. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, जो निर्णय सरकारने, जे शासन 2 निर्णय रद्द केलेत 3 भाषांच्या बाबतीत, मला समजतीये की काय अवस्था आहे. कारण नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे, नुकसान होत आहे हे सरकारला माहिती आहे. एका सामान्य जिल्हा परिषदल्या शाळेतल्या मुलाचं नुकसान होईल हे सुद्धा सरकारला इरिपेरेबल लॉस आहे. त्याच प्रकारे आश्रमशाळेतल्या लेकराचं नुकसान इरिपेरेबल लॉस आहे. तरी सुद्धा निर्णय रद्द झाले. त्या रद्द झालेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 5 तारखेला सर्वच जे भटके, विमुक्त, गरीब, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन अशा सगळ्यांशी चर्चा करून येणाऱ्या 5 तारखेला आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत की कायदेशीर लढाई कशी लढली जाईल. आणि ज्यांनी लेकरांचं नुकसान करण्याचं ठाणून मांडलंय, टन 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 टोल 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 टोल, टन 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 टोल 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 टोल. अरे तुम्ही तर नुसतं ओरडून गेलात. तुम्हाला सांगतो, तुमच्या गच्चांड्या धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत. आणि कायदेशीर आणि रस्त्यावरली लढाई उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेला आम्ही जाहीर करू. एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे, ज्या अर्थी उद्धव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही GR रद्द केले, तर हा एकंदरीतच राज ठाकरेंचा दबाव म्हणायचा का? नाही, तुम्हाला मी सांगतो की आता राजकीय प्रवृत्त्या खूपच रसातळाला गेलेल्या आहेत. काही एलिमेंट्स राज ठाकरे सारखे अत्यंत गलिच्छ राजकारण करतात. सेपरेटिस्ट सारखे हे विचार आहेत. माझं तर थेट म्हणणं आहे की हे सेपरेटिस्ट विचार आहे आणि हे लोक जे गरीब श्रीमंत असं म्हणालो मी, त्याच प्रकारे जसं लोकसभेला सगळ्यांनी ओरड केली होती आणि सांगितलं होतं संविधान खतरे में है, त्याच प्रकारे एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला, भाषा खतरे में है. कारण गल्लीच्या निवडणुका आलेल्या आहेत. ह्या दिल्लीच्या मध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे किंवा बियाला नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ 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 करत आहेत. आणि ही वळवळी आहे ना, तुम्हाला सांगतो, ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही. कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर, ही तुम्हाला सांगतो आमच्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर ज्या प्रकारे इघीन येते, तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो, तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं, महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठंतरी थांबावं, म्हणजे व्यवस्थित राहावं, ह्याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतंय. आणि त्यासोबतच सरकारने प्राध्यापक जाधव, डॉक्टर जाधव, जे नरेंद्र जाधव साहेब यांची जी कमिटी नेमली, त्या कमिटीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. त्याचबरोबर जर सरकार निगेटिव्ह असतं, सरकारला चिंता नसते क्रेडिट मार्क्सच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांचं 5 वर्षाचे क्रेडिट अर्ध्या मार्काने एमबीबीएस जात असते, अर्ध्या मार्काने IIT जात असते. 5 वर्ष कोणाच्या बापाच्या घरून? तुझा टोल होईल रे, तुझा टोल होईल बे, अबे तुझा टोल होईल. तू आणखीन कोणता घाम गाळून बंगल्यात राहतोस हे माहित नाही, परंतु कष्टकऱ्यांची लेकरं, मुलांचं तरी सोडा, मुलींच्या बाबतीमध्ये अर्ध्या मार्काने जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून, एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून, त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही. कारण यांची जी फडफड आहे, दुसरी अशी फडफड आहे की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही, परंतु यांच्या अवलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा सुद्धा एक प्रयोग आहे. आणि या सगळ्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रकार होता. म्हणून मला असं वाटतंय की सरकारनं समिती स्थापन केली आणि यांना वाटावं की सरकार श्रूड नाही, सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला 3 भाषा आणाव्याच लागतील. त्याचं कारण आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती रद्द झालेली नाही, रद्द होऊ शकत नाही. आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत. पिल्लर लोखंड कहते हैं ये चीजें हमारे फेवर में है. सर, एकीकडे पाहायला गेलं तर कोणतीही समिती नेमा आम्ही सक्ती होऊन देणार नाही, असं जे आहे वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. बघा, तीच भूमिका राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही. आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ. तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी. हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही. सर, एकीकडे पाहायला गेलं तर 5 तारखेला विजय मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली, अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला जाणार, त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे. माता सावित्रीबाई फुले, सरस्वती आई, ज्याच्यातून ज्ञानार्जन केलं जातंय आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण. आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे
विजय काय म्हणतात उत्सव, विजय उत्सव करायला निघालेत. माझं असं म्हणणं आहे विजय मेळावा करायला निघालेत. माझं असं म्हणणं आहे तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल. तो तांडव असेल महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल. काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल. संपलेला तो कार्यक्रम असेल. पण यामध्ये सर्व एकंदरीत जगाने पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीतच जीआर विरोधात आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली. त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की दोन्ही जीआर रद्द करणं, एकंदरीतच राज ठाकरेंचा करिश्मा तर पाहायला मिळालाच ना सदावर्ते साहेब. आणि त्याला लागूनच हा प्रश्न आहे की एकीकडे तिघांचं हे सरकार आहे, मात्र अजित पवारांनी पहिल्यापासूनच या भूमिकेला विरोध केलेला पाहायला मिळाला होता. मुद्दा असा आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कुभांड रचलं आणि शेवटी राजकारणामध्ये निवडणुका तोंडावर असताना ज्या प्रकारे लोकसभेला संविधान खतरे में है, त्याच प्रकारे मी तुम्हाला परत रिपीट सांगतो, भाषा खतरे में है म्हणून जे चालवलं. जेव्हा फेअर गव्हर्नमेंट असते, जेव्हा ओपन गव्हर्नमेंट असते, तेव्हा ओपन गव्हर्नमेंट फेअर गव्हर्नमेंट म्हणून देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री काळात आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री काळात पुन्हा एकदा चला ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही रद्द करतो, परंतु त्यासोबत रद्द करताना कारण मीमांसा केलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही पत्रकारांनी डोळ्यांनी पाहिले, कारण मीमांसा केली आहे, नुकसानाची जाण करून दिली आहे. त्यासोबतच प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे. याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये आहे. एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे. राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना, आजही सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 250 रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही. 250 रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत. टन टोल रे बाबा, टन टोलकडं. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. मुळात जो बोएगा वही पाएगा म्हणतात, जैसी करनी वैसी भरनी जी मन आहे. मला सांगा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी आहे ही लागू झाली, ही मुळं आहेत आणि मग म्हणायचं की नाही ही फळं आहेत, ही नाही चालणार, हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही. अरे ताकद नाही का, ज्ञान नाही का? चॅलेंज करू शकले असते, परंतु 2020 नंतर आज 5 वर्ष झाले तुम्ही शांत होते. उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले बोलायला, ओरडायला, वरतोंड करून बोलायला. परत एक शेवटी बोलताना मला तुम्हाला सांगायचंय, सरस्वती आईच्या विचारांची घांडोळी, शिक्षणापासून थांबवणे, साधू समाजाचा अपमान करणे, गंगा मैयाचा अपमान करणे आणि भगवी शाल घेऊन बसणे, हे मला असं वाटतंय बेगडं हिंदुत्ववादी विचार आहेत. आणि मला असं वाटतंय की उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र तर दिसतच आहेत, आपल्याला दिसणारे आहेत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मामूजान, भाईजान, आता काय ते याचा महिनाही सुरू झालाय, कोणता त्या याचा ते मुस्लिमचा ते रमजान नाही, हे सुरू झालं ना आता ते मोहरम. मला असं वाटतंय कि सब त्योहारों का ख्याल रखो भाई, सब त्योहारों का ख्याल रखो, गले मिलो भाई, गले मिलो. सदावर्ते साहेब, शेवटचा प्रश्न. एवढा एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती ती त्यांची एकंदरीतच राजकीय कारकीर्द पाहता किंवा त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये आलेलं अपयश पाहता ही एकंदरीत हा जो त्यांचा विरोध होता तो त्या प्रकारचा म्हणजे राजकीय अस्तित्वाची पडझड किंवा धडपड होती असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला तर बघा, मी काय म्हणजे राज ठाकरे सारख्या माणसाचा अभ्यास करण्या एवढा तो मोठा माणूस नाही, परंतु मला खरंच सांगतो, मैं किसी को अपमानित नहीं करना, किसी को चिल्लर भी नहीं बोलना मेरे को, लेकिन मैं सिर्फ इतना बोलूंगा रे भाई, ये ध्यान में रखो कि ये जो भूमिका है ना ही स्वतःच्या मुलांचं राजकीय पुढचं भवितव्य, या दोघांचं तर भवितव्य काही नाहीच, पण पुढचं भवितव्य
काहीतरी ही पोरं, जसं एक विधानसभेमध्ये पराभूत झाला, दुसऱ्याला नीट मांडता येत नाही, काय बोललो काल ते त्याच्या ध्यानात राहत नाही, भलतंच माध्यमांसमोर येऊन मग माध्यमं दाखवतात, हे बघा हे काय. आमचे सन्माननीय उदय सामंत साहेबांनी कसं दाखवलं होतं त्या आदित्य ठाकरेचं स्पष्ट दाखवलं होतं की काय बोलला होता बहुभाषिक होण्याबाबतीमध्ये. तर ही जी मुलं आहेत, ही बघा हे कल्चरच आहे, हे काँग्रेसांसोबत राहून वाढलेलं घडलेलं आणि आता मामूजान भाईजानसोबतचं वाढलेलं घडलेलं कल्चर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळामधली एक इन्शुअर्ड, जसं इन्शुरन्स असतं, एक इन्शुअर्ड पॉलिटिकल फॉर्मूला ये दोनों ला रहे भाई, ये दोनों अपने अपने बच्चों का पॉलिटिकल इंश्योरेंस, आगे चले इनका कुछ, इसलिए ये सब चल रहा है. ये हम डंके की चोट पे बोलते हैं. भारतीय जनता पक्षाचा पिल्लू आहे यात कुठेच दोमत नाही. कारण त्याच्या ज्या भूमिका आहेत तुम्ही जर पाहाल तर भारतीय जनता पक्षाने एखाद्या आरोपीला जरी मदत केली तर लगेच तो त्याला साहेब म्हणतो. याचं उदाहरण तुम्ही जर द्याल तर पर्लीमध्ये ते घडलं, बरोबर. हा माणूस कोणाची तरी एक लाईन चालवतो, समोर यायला तयार नाही. हा माणूस कुठल्या तरी कॅमेऱ्यात जाऊन उभा राहतो, कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन कॅमेरावर बाईट देतो आणि समोर येतो. आता काल एवढीच हिंमत होती तर मी समोर असताना का पळून गेला? हिंमतच होती ना तर आमच्या समोर बोल तुझं काय मत आहे, मग तुला सांगतो डंके की चोट पे कसं मारलं जातं ते. सो ही फालतू लोक आहेत, यांच्यावर लक्ष देऊ नका. हे तुमच्यासारख्या चॅनलनी यांना कुठला, आता काल मी एक इंटरव्ह्यू बघितला तर कुठल्या तरी 4थ्या की 5व्या माळ्यावर फ्लोअरवर जाऊन तो इंटरव्ह्यू देतो. कशाला दे ना, आम्ही समोर बसलोय. तुला मुंबईबद्दल बोलायचं आहे, मराठी माणसाबद्दल बोलायचं आहे आणि राजसाहेबांबद्दल बोलायचं आहे, हिंमत असेल तर माझ्या समोर बोल. तुला तशाच तसं उत्तर दिलं जाईल. तुझ्या डोळ्यातला चष्मा हा पायात नाही लावला ना तर अविनाश जाधव नाव नाही माझं. ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आज मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला आलो होतो आणि खरं तर तसं आजकाल मी स्टुडिओला कुठलं जात नाही, पण सदावर्ते येणार होते आणि सदावर्ते जे काही मागच्या काही दिवसापासून भुगतात मराठीच्या या आपल्या मोर्चाच्या विरोधात किंवा सन्माननीय राजसाहेबांबद्दल जी काही बडबड करतात त्यांचा समाचार घेण्याचा माझी तयारी होती. परंतु मी इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेला त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाजाने पळून गेले. तो जो सदावर्ते जो काही मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर सतत भुकत असतो त्या सदावर्तेची काय ताकद आहे किंवा ज्यावेळेला आम्ही समोर येतो, महाराष्ट्र सैनिक समोर येतो, त्यावेळेला हा सदावर्ते कसा पळतो त्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलेलं आहे. मी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी सांगतात, ज्यावेळेला मला आपले महाराष्ट्र सैनिक भेटतात आणि त्या सांगतात की या सदावर्तेचा दादा काहीतरी करा, त्यावेळेला मी नेहमी म्हणतो हे कॅमेरासमोर भुकणारी कुत्री आहेत, मी कधी चावत नाही. मी पुन्हा सांगतो जेव्हा भेटील त्यावेळेला सदावर्तेला अशाच प्रकारचं उत्तर देणार, एवढं नक्की. धन्यवाद.